नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ट्रिग्नोमेट्री 2 या चॅप्टरमधील एक्सरसाइज 3.2 यातील सेकंड क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेला आहे. आज आपल्याला सेकंड क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. प्रूव्ह दी फॉलोइंग, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ही LHS आहे आणि ही RHS आहे. प्रूफ LHS लिहून घेऊ आपण. LHS इक्वल आहे कॉस of pi plus x into cos of minus x upon sin of pi minus x into cos of pi upon 2 plus x. पहा, इथे कॉस समोर अँगल मायनस आहे. ते मायनस साईन आपण विचारात नाही घेतलं तरी चालते, कारण हा फॉर्म्युला आहे. कॉस ऑफ मायनस थिटा असेल तर आपण कॉस थिटा लिहू शकतो. पहा, कॉस ऑफ मायनस थिटाला आपण कॉस थिटा लिहू शकतो, म्हणजे हे साईन आपण विचारात नाही घेतलं तरी चालते. इक्वल टू, आता कॉस पाय प्लस एक्स याची व्हॅल्यू काय असेल? पहा, त्यासाठी आपण काय करू, क्वाड्रंट काढू. अँगल आपल्याला पायच्या फॉर्ममध्ये दिलेले आहेत, त्यामुळे इथे आपण 0 घेऊ. येथे 90 म्हणजे पाय अपॉन 2, 180 म्हणजे पाय, 270 म्हणजे 3 पाय अपॉन 2. पहा, हाफ पाय, 1 पाय, दीड पाय, हे 2 पाय. कॉस पाय प्लस एक्स, पहा जर पायला 2ने डिवाइड केलेला असेल तर आपल्याला चेंज करायचं आहे, किंवा वाय ॲक्सिसमध्ये जर अँगल आपण प्लस किंवा मायनस करत असेल तर आपल्याला चेंज करायचं आहे, म्हणजे कन्वर्ट करायचं आहे. साईनचं कॉस, कॉसचं साईन, टॅनचं कॉट, कॉटचं टॅन, किंवा सेकचं कोसेक, कोसेकचं सेक. आणि एक्स ॲक्सिसमध्ये जर आपण अँगल प्लस किंवा मायनस करत असेल तर आपल्याला नो चेंज. एक्स ॲक्सिसला नो चेंज, हे लक्षात राहू द्या. एक्स ॲक्सिस असेल तर नो चेंज, किंवा पायच्या फॉर्ममध्ये असेल तर लक्षात ठेवायचं, पायला जर 2ने डिवाइड केलेलं असेल तर आपल्याला चेंज करायचं आहे, आणि पायला 2ने डिवाइड केलेलं नसेल तर ॲज इट इज राहणार आहे. पाय, इथे पायला 2ने डिवाइड केलेलं आहे का? नाही, म्हणजे कॉस पाय प्लस एक्स याची पण व्हॅल्यू कॉसच्या फॉर्ममध्ये येणार आहे. समोरचा आहे अँगल एक्स, याची व्हॅल्यू काय मिळेल? कॉस एक्स. किंवा इथे पण चेक करा, पाय, पाय हा अँगल एक्स ॲक्सिसवर आहे, बरोबर आहे. अँगल कसा आहे? एक्स ॲक्सिस प्लस एक्स, म्हणजे एक्स ॲक्सिसमध्ये प्लस किंवा मायनस अँगल असेल तर आपण नो चेंज, म्हणजे चेंज करणार नाही, कॉसचं कॉसच राहील. हा अँगल एक्स, परंतु क्वाड्रंट पाय प्लस एक्स, पायमध्ये प्लस, म्हणजे हा क्वाड्रंट येणार आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंटला ही व्हॅल्यू कशी आहे? कॉस पाय प्लस एक्स, फर्स्ट, सेकंड, थर्ड, AST. येथे टॅन पॉझिटिव्ह असतो, हे आपल्याला माहिती आहे. टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह. कॉस कसा असेल? निगेटिव्ह, म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला मायनसमध्ये मिळणार आहे. इंटू कॉस ऑफ मायनस एक्स, तर आपण कॉस एक्स लिहिणार, कॉस एक्स. पहा, कॉस आणि याचा रेसिप्रोकल सेक, सेक ऑफ मायनस थिटा असेल तरी पण व्हॅल्यू आपण सेक थिटा लिहिणार. बाकीचे रेशो म्हणजे साईन मायनस थिटा असेल, किंवा टॅन मायनस थिटा असेल, कॉट मायनस थिटा असेल, किंवा कोसेक मायनस थिटा, तर यांना काय होते? हे साईन बाहेर येते, याची व्हॅल्यू अशी येते, मायनस थिटा तर मायनस साईन थिटा होईल, मायनस टॅन थिटा होईल, मायनस कॉट थिटा आणि मायनस कोसेक थिटा, याप्रमाणे. फक्त कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल सेक या दोघांना हे साईन कॅन्सल होते, बाहेर येत नाही, याप्रमाणे. येथे कॉस ऑफ मायनस एक्स आहे, म्हणजे आपण त्याची व्हॅल्यू कॉस एक्स लिहिलेली आहे, हे लक्षात राहू द्या. पहा, साईन पाय मायनस एक्स, अँगल पायमधून मायनस केलेला आहे, पाय म्हणजे एक्स ॲक्सिस, त्यामधून मायनस केलेला आहे, म्हणजे नो चेंज. पायला 2ने डिवाइड केलेलं नाही आहे, त्यामुळे नो चेंज. केलेलं असेल तरच चेंज करायचं आहे, म्हणजे नो चेंज येणार आहे, म्हणजे साईनचं साईनच होईल. परंतु मायनस एक्स म्हणजे पाय मायनस एक्स, म्हणजे क्वाड्रंट आपला सेकंड येणार आहे, बरोबर आहे. हा जो अँगल आहे सेकंड क्वाड्रंटला येणार आहे. येथे ऑल पॉझिटिव्ह, येथे AS आणि T आणि C, येथे साईन आणि त्याचा रेसिप्रोकल कोसेक पॉझिटिव्ह, बाकी निगेटिव्ह. येथे पण साईनच आहे, म्हणजे ते पॉझिटिव्ह येईल. प्लस असल्यामुळे लिहिण्याची गरज नाही. इंटू कॉस पाय बाय 2, पाय बाय 2 म्हणजे वाय ॲक्सिसवर अँगल आहे, त्यामधून प्लस किंवा मायनस केला तर आपल्याला चेंज करायचं आहे, म्हणजे कॉसचं काय होईल? साईन होईल.
पायला 2ने डिवाईड केलेलं आहे तर आपण काय करणार, साईन करणार, कॉसचं साईन. याच एक्सरसाइजचा फर्स्ट क्वेश्चन तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला सर्व बेसिक आयडिया क्लिअर होऊन जातील. साईन असेल तर आपण चेंज काय करणार, साईनला कॉस करणार, कॉसचं साईन करणार. टॅन असेल तर आपण कॉट करणार, कॉट असेल तर टॅन करणार. आणि सेक असेल तर आपण कोसेक करणार, आणि कोसेक असेल तर आपण सेक करणार. याप्रमाणे चेंजेस करायचे आहेत. कॉसचं काय होईल, साईन होईल, समोरचा अँगल एक्स, बरोबर आहे. परंतु π/2 प्लस एक्स, येथे साईन कसा असतो, पॉझिटिव्ह. परंतु हा कॉस आहे, हा अँगल कॉसचा आहे, म्हणजे येथे कॉस कसा असणार आहे, निगेटिव्ह. म्हणजे ही व्हॅल्यू निगेटिव्ह मिळेल आपल्याला. येथे मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळे असा ब्रॅकेट करू आपण. हे मायनस कॉस एक्स इंटू कॉस एक्स म्हणजे मायनस कॉस स्क्वेअर एक्स होतील. आपण हे मायनस साईन एक्स इंटू साईन एक्स म्हणजे मायनस साईन स्क्वेअर एक्स होईल. कॉस अपॉन साईन, हे मायनस मायनस कॅन्सल होतील, प्लस होतील. कॉस अपॉन साईन म्हणजे कॉट, परंतु स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअर करणार, कॉट स्क्वेअर एक्स. हीच आपली RHS आहे. देअरफॉर LHS इक्वल आहे RHS, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड, इक्वल टू आपल्याला 1 दाखवायचं आहे. प्रूफ. ही LHS आहे, LHS इक्वल टू लिहून घेऊ. LHS आधी लिहून घेऊ आपण. 3π/2 प्लस एक्स. इथे पायला 2ने डिवाईड केलेला आहे म्हणजे इथे चेंज होणार आहे, कॉसचं साईन होईल. याची व्हॅल्यू साईन एक्स येईल, प्लस का मायनस ते नंतर ठरवायचं आपल्याला या क्वाड्रंटवरून. इंटू कॉस, येथे पायला 2ने डिवाईड केलेलं नाही त्याच्यामुळे चेंज होणार नाही, कॉसचं कॉसच राहील. 2π प्लस एक्स. येथे 2ने डिवाईड केलेलं आहे त्यामुळे कॉटचं टॅन होईल. हे कॉट आधी आपण साईड लिहून घेऊ, प्लस कॉट 2π प्लस एक्स. ही LHS आहे, इक्वल टू पायला 2ने डिवाईड केलेला आहे म्हणजे 3π/2 हा वाय ॲक्सिसवर आहे अँगल, बरोबर आहे. वाय ॲक्सिसमध्ये प्लस करत आहोत म्हणजे आपण चेंज करणार, कॉसचं साईन होईल, साईन एक्स. परंतु साईन कोणता येणार आहे, 3π/2 म्हणजे हा अँगल, प्लस एक्स म्हणजे फोर्थ क्वाड्रंट येईल, बरोबर आहे. फोर्थ क्वाड्रंटला ॲड शुगर टू कॉफी म्हणजे ASTC. कॉस पॉझिटिव्ह असतो, येथे कॉस आहे म्हणजे ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह. इंटू कॉस 2π म्हणजे ही व्हॅल्यू आहे, 2π म्हणजे हा अँगल, बरोबर आहे. त्यामध्ये प्लस 2π मध्ये प्लस म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट येईल, फर्स्ट क्वाड्रंटला ऑल पॉझिटिव्ह. याची व्हॅल्यू काय होईल, 2π आहे म्हणजे एक्स ॲक्सिसला अँगल आहे 2π, त्यामध्ये प्लस एक्स ॲक्सिसमध्ये प्लस करत आहोत म्हणजे नो चेंज, म्हणजे कॉसला कॉस राहील, कॉस एक्स. कॉट 3π/2 म्हणजे वाय ॲक्सिस, वाय ॲक्सिसवर चेंज करतो आपण, चेंज म्हणजे कॉटचं टॅन होईल, समोरचा अँगल एक्स, टॅन एक्स. आता प्लस का मायनस, 3π/2 म्हणजे हा अँगल, हा ॲक्सिस, बरोबर आहे. या ॲक्सिसमध्ये प्लस मायनस करणार आपण म्हणजे मागे येणार आपण. तर हा थर्ड क्वाड्रंटला टॅन पॉझिटिव्ह असतो आणि त्याचा रेसिप्रोकल कॉट पॉझिटिव्ह. येथे कॉट आहे म्हणजे पॉझिटिव्ह येईल, हे प्लस साईन. कॉट 2π म्हणजे एक्स ॲक्सिस, एक्स ॲक्सिसमध्ये प्लस करणार, 2π प्लस एक्स म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटला ऑल पॉझिटिव्ह म्हणजे कॉट कसा येईल आपला, पॉझिटिव्ह. परंतु 2π एक्स ॲक्सिसवर आहे म्हणजे आपण नो चेंज, एक्स ॲक्सिसला नो चेंज म्हणजे कॉटचं कॉटच होईल आणि समोरचा अँगल एक्स. इक्वल टू हे साईन एक्स इंटू कॉस एक्स, साईन एक्स इंटू कॉस एक्स इंटू टॅनला आपण काय लिहिणार, हे येथे इंटू टॅन म्हणजे साईन अपॉन कॉस, साईन एक्स अपॉन कॉस एक्स. आणि कॉट म्हणजे कॉस अपॉन साईन म्हणजे कॉस एक्स अपॉन साईन एक्स. इक्वल टू आपल्याला 1 दाखवायची RHS म्हणजे सर्व कॅन्सल व्हायला पाहिजे, साईन एक्स इंटू कॉस एक्स. त्यामुळे इथे आपण कन्वर्ट केलेलं आहे. आता इथे काय करू आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन, साईन एक्स इंटू साईन एक्स म्हणजे साईन स्क्वेअर एक्स होईल, हे प्लस साईन. कॉस एक्स इंटू कॉस एक्स म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स अपॉन दोघांचा मल्टिप्लिकेशन साईन एक्स कॉस एक्स, साईन एक्स इंटू कॉस एक्स.
हे साइन एक्स कॉस एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स ही व्हॅल्यू 1 अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स, साइन एक्स इंटू कॉस एक्स. पहा इथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे या दोन्ही टर्म कॅन्सल होतील, या दोन्ही टर्म कॅन्सल होतील, बरोबर आहे. इक्वल टू 1. हीच आपली RHS आहे, इक्वल टू RHS. देअरफॉर LHS इक्वल आहे RHS. पहा एक लक्षात ठेवा, एक्स ॲक्सिसवर नो चेंज, किंवा असं लक्षात ठेवा जर पायला 2ने डिवाईड केलेलं नसेल तर नो चेंज, आणि पायला 2ने डिवाईड केलेलं असेल तर चेंज. 2ने डिवाईड केलेलं आहे, चेंज करायचं आपल्याला, म्हणजे कॉसचं साईन, साईनचं कॉस, टॅनचं कॉट, कॉटचं टॅन किंवा सेकचं कोसेक याप्रमाणे. आणि यावरून क्वाड्रंट आपल्याला डिसाईड करायचा आहे, पुढचा घ्यायचा का मागचा घ्यायचा. प्लस असेल तर पुढचा क्वाड्रंट घ्यायचा, आणि मायनस अँगल असेल तर मागचा क्वाड्रंट घ्यायचा याप्रमाणे. नेक्स्ट सब क्वेश्चन 3. पहा या सर्वांची व्हॅल्यू किती आहे, 3/2 आहे. येथे मल्टिप्लिकेशन आहे, येथे पण मल्टिप्लिकेशन आहे, आणि दोघांची ॲडिशन आहे. या व्हॅल्यू आपल्याला काढायच्या आहेत आणि पुट करायच्या आहेत. सर्व कॅल्क्युलेशन आपल्याला 3/2 आलेलं पाहिजे. पहा क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये आपण या सर्व व्हॅल्यू काढलेल्या आहेत, त्याच येथे आपल्याला काढायच्या आहेत आणि कॅल्क्युलेशन करायचं आहे. पहा अँगल आपल्याला कसे डिग्रीच्या फॉर्ममध्ये आहेत, त्यामुळे आपण डिग्रीच्या फॉर्ममध्ये अँगल काढणार एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर. एक्स ॲक्सिसवर नो चेंज आणि वाय ॲक्सिसवर चेंज हे आपल्याला माहिती आहे. येथे 0, येथे 90, येथे 180. पहा 90चा टेबल किंवा 9चा टेबल पुढे एक 0 ॲड करायचा. 450, येथे 9 सखी 54, 9 साते 63, 9 आठे 72, 9 9 81, 9 10 90, 0. 9चा टेबल आणि एक 0 ॲड केला किंवा 90चा टेबल याप्रमाणे. पहा सर्व प्लसमधले अँगल आहेत या डायरेक्शनमध्ये. पहा वाय ॲक्सिसवर आपल्याला चेंज करायचं आहे, वाय ॲक्सिसवर चेंज आहे, लक्षात राहू द्या. एक्स वाय ॲक्सिसमधून अँगल प्लस किंवा मायनस होत असेल, म्हणजे या दिलेल्या अँगलमधून अँगल प्लस किंवा मायनस करायचा असेल तर चेंज होईल, साईनचं कॉस, कॉसचं साईन याप्रमाणे. आणि एक्स ॲक्सिसमध्ये प्लस मायनस होत असेल तर नो चेंज. आता ही व्हॅल्यू काढू आपण. पहा क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये आपण सर्व व्हॅल्यू काढलेले आहेत. प्रूफ हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, त्यामुळे प्रूफ लिहू. सेक ही व्हॅल्यू काढू 840 डिग्री. पहा 840 डिग्री हा अँगल कुठे असेल, येथे 810 होतो. या वाय ॲक्सिसला हा अँगल होत आहे 810 डिग्री, बरोबर आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला 30 प्लस करावं लागतील, प्लस 30, तर हे किती होतील 840 होतील. म्हणजे इकडे प्लस केले म्हणजे क्वाड्रंट हा येणार आहे, बरोबर आहे. येथे 30 प्लस करणार आपण, म्हणजे क्वाड्रंट कोणता येईल, हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड आणि हा फोर्थ. पहा सेक वाय ॲक्सिसमध्ये प्लस करत आहोत, हा अँगल वाय ॲक्सिसला आहे, बरोबर आहे. त्यामध्ये प्लस करत आहोत म्हणजे आपण चेंज करणार. चेंज करणार म्हणजे काय करणार आपण, सेकचं कोसेक करणार. म्हणजे आपण कसं लिहिणार, 840 म्हणजे आपण असं लिहिणार सेक 810 डिग्री प्लस 30 डिग्री. वाय ॲक्सिसमध्ये प्लस केलेलं आहे म्हणजे चेंज करणार आपण, सेकचं कोसेक होईल. कोसेक समोरचा अँगल 30 डिग्री. वाय ॲक्सिसमध्ये असल्यामुळे चेंज केलेला आहे, परंतु हा अँगल प्लस असेल का मायनस असेल याची व्हॅल्यू ती येथे लिहायची आपल्याला. सेक एवढा अँगल म्हणजे येथे अँगल येणार आहे सेकंड क्वाड्रंटला. सेकंड क्वाड्रंटला ॲड शुगर, येथे साईन पॉझिटिव्ह असतो आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो, बरोबर आहे. हा सेक आहे, सेक कसा असेल निगेटिव्ह, म्हणजे ही व्हॅल्यू निगेटिव्ह मिळेल. साईन 30चा रेसिप्रोकल आहे, साईन 30 म्हणजे हाफ, साईन 30 म्हणजे हाफ, आणि याचा रेसिप्रोकल म्हणजे 2 वर जातील -2. ही व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला -2. पहा ही व्हॅल्यू काढली आपण. आता कॉट ही व्हॅल्यू काढू. कॉट -945, मायनस साईन बाहेर घेणार आपण, मायनस कॉट ऑफ 945 इक्वल टू 945. 900 येथे होत आहे या ॲक्सिसला, बरोबर आहे. हे सर्व अँगल या ॲक्सिसला होत आहेत, येथे होत आहे या ॲक्सिसवर, त्यामध्ये प्लस करावे लागेल 45.
म्हणजे 900 येथे होत आहे एक्स ॲक्सिसला 45, म्हणजे क्वाड्रंट येणार आहे थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंटला कॉड कसा असतो, ॲड शुगर 2, येथे 10 आणि कॉड पॉझिटिव्ह असतात, म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला पॉझिटिव्ह मिळेल. हे मायनस ॲज इट इज, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. हे मायनस साईन ॲज इट इज, याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे काही म्हणजे आपण असं लिहिणार कॉड 900 प्लस 45 डिग्री, म्हणजे काय मायनस हे कॉट 45 डिग्री. कॉट 45 डिग्री ही व्हॅल्यू किती आहे 1, म्हणजे ही व्हॅल्यू -1 मिळेल आपल्याला. ही व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण, ही पण व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता ही फाइंड आउट करू. साईन 600, इथे लिहू आपण साईन 600 डिग्री म्हणजे किती असणार आहे 600 पाहिजे आपल्याला. 540 आहेत आणि हे 630 आहेत, म्हणजे यांच्या बिटवीन असेल, बरोबर आहे. हा अँगल या दोन ॲक्सिसच्या बिटवीन हा अँगल असणार आहे 600. म्हणजे 540मध्ये आपल्याला 60 ॲड करावे लागतील. 540 म्हणजे हा ॲक्सिस एक्स ॲक्सिस, त्यामध्ये 60 ॲड करणार आपण, म्हणजे क्वाड्रंट थर्ड येईल आपला. साईन 540 प्लस 60, म्हणजे येथे ॲड शुगर 2 ASTC, टी म्हणजे टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, येथे साईन आहे म्हणजे निगेटिव्ह येणार आहे. फक्त टॅन पॉझिटिव्ह कॉट पॉझिटिव्ह, साईन असल्यामुळे ते निगेटिव्ह येईल. एक्स ॲक्सिसमध्ये नो चेंज, म्हणजे साईनचं साईनच राहील. साईन समोरचा अँगल 60 डिग्री, हे मायनस साईन 60 म्हणजे √3/2, साईन 60ची व्हॅल्यू √3/2. पहा आता ही व्हॅल्यू फाइंड आउट करू. टॅन -690 डिग्री, याला आपण असं लिहू शकतो, हे साईन बाहेर येईल टॅनसाठी, टॅन 690 डिग्री, हे मायनस टॅन 690, म्हणजे आपण कसं लिहिणार 630 प्लस 60, बरोबर आहे, म्हणजे क्वाड्रंट फोर्थ येईल. 630 प्लस 60. वाय ॲक्सिस म्हणजे 630, त्यामध्ये प्लस केलेलं आहे. वाय ॲक्सिसमध्ये प्लस किंवा मायनस असेल तर चेंज म्हणजे टॅनचं कॉट होईल. परंतु फोर्थ क्वाड्रंटला येत आहे तो अँगल, फोर्थ क्वाड्रंटला कॉस पॉझिटिव्ह, म्हणजे हे टॅन कसा असेल निगेटिव्ह, येणारी व्हॅल्यू कॉटची येईल, परंतु निगेटिव्ह येईल. हे मायनस साईन ॲज इट इज, टॅनचं कॉट होईल म्हणजे मायनस कॉट, आणि पुढचा अँगल 60 इक्वल टू, हे मायनस मायनस प्लस होतील आणि कॉट 60 डिग्री, ती व्हॅल्यू किती आहे 1/√3. सर्व व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत. ही व्हॅल्यू काढलेली आहे, एवढी आलेली आहे, ही एवढी, ही आहे एवढी, आणि ही व्हॅल्यू ही आहे. तर आता आपल्याला या व्हॅल्यू सर्व पुट करायच्या आहेत. इक्वल टू LHS, आता व्हॅल्यू पुट करू. LHS इक्वल टू, प्रथम ही LHS लिहून घ्या, नंतर व्हॅल्यू पुट करा. सेक 840, ती व्हॅल्यू -2 आहे, -2, येथे मल्टिप्लिकेशन आहे, आणि कॉट -945, ती व्हॅल्यू -1 आहे, इंटू -1, बरोबर आहे. हे प्लस करायचे आहेत आपल्याला. ही व्हॅल्यू -√3/2 आहे, -√3/2, येथे मल्टिप्लिकेशन, ही व्हॅल्यू आलेली आहे 1/√3. हे सॉल्व करू. मायनस मायनस प्लस होतील, 2 × 1 म्हणजे 2 होतील, +2, हे प्लस, हे मायनस आहेत, हे कॅन्सल होतील, हे कॅन्सल होतील, बरोबर आहे. येथे मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे -1/2 प्लस -1/2, म्हणजे हे काय होतील 2 + -, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन, येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, 2 × 2 4 होतील, हे -1/2, 4 - 1 3/2, 3/2, हीच आपली RHS आहे. देअरफॉर LHS इक्वल आहे RHS, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. अँगल येथे डिग्रीच्या फॉर्ममध्ये आहेत, त्यामुळे आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर डिग्रीच्या फॉर्ममध्ये अँगल लिहिणार आहोत. हा 0, हा 90 डिग्री, हा 180, हा 270, हा 360.
360पेक्षा जास्त अँगल नाही आहे येथे. आता पहा एक्स ॲक्सिसवर आपल्याला काय करायचं आहे, नो चेंज. एक्स ॲक्सिसमध्ये जर अँगल प्लस किंवा मायनस होत असेल तर नो चेंज या साईडला किंवा या साईडला. वाय ॲक्सिसमध्ये आपण चेंज करणार. वाय ॲक्सिसमध्ये चेंज या साईडला किंवा या साईडला. वाय ॲक्सिसमध्ये अँगल प्लस किंवा मायनस होत असेल तर आपण चेंज करणार. चेंज म्हणजे काय, साईनचं कॉस, कॉसचं साईन, टॅनचं कॉट, कॉटचं टॅन, सेकचं कोसेक, कोसेकचं सेक. प्रूफ LHS. एका स्टेपमध्ये ही LHS लिहून घ्या. नंतर पुढच्या स्टेपमध्ये कोसेक 90 मायनस एक्स, पहा 90 डिग्री म्हणजे वाय ॲक्सिस, बरोबर आहे. वाय ॲक्सिस असल्यामुळे चेंज होणार आहे, म्हणजे कोसेकचं काय होईल, सेक होईल. पुढचा अँगल एक्स, परंतु प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं, 90 प्लस मायनस एक्स, 90 मायनस एक्स म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट येणार आहे. 90 मायनस एक्स म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंटला ऑल पॉझिटिव्ह, म्हणजे कोसेकची व्हॅल्यू कशी मिळेल आपल्याला, पॉझिटिव्ह मिळेल, बरोबर आहे. येथे प्लस लिहिण्याची गरज नाही. इंटू आता साईन 180 म्हणजे हा एक्स ॲक्सिस, एक्स ॲक्सिस असल्यामुळे हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे. पहा 180 म्हणजे एक्स ॲक्सिस, एक्स ॲक्सिसमध्ये अँगल मायनस होत आहे म्हणजे या साईडला येईल, म्हणजे कमी आहे थोडा, 180पेक्षा कमी आहे, बरोबर आहे. एक्स ॲक्सिसमध्ये मायनस होत आहे म्हणजे आपण काय करणार, नो चेंज. नो चेंज म्हणजे साईनचं साईनच राहील आणि पुढचा अँगल एक्स. तर साईन कोणता घेणार, या क्वाड्रंटला साईन कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. इंटू कॉट 360 म्हणजे हा एक्स ॲक्सिस, त्यामध्ये अँगल मायनस म्हणजे हा क्वाड्रंट येईल, म्हणजे फोर्थ क्वाड्रंटला ASTC कॉस पॉझिटिव्ह म्हणजे कॉट कसा येणार आहे, निगेटिव्ह, परंतु नो चेंज, कॉटचं कॉटच होईल परंतु निगेटिव्ह, कॉट एक्स. याप्रमाणे आपण पहा सेक 180 म्हणजे एक्स ॲक्सिसमध्ये प्लस असेल तर नो चेंज म्हणजे सेकचं सेक होईल, समोरचा अँगल एक्स, परंतु साईन कोणतं, 180 प्लस एक्स म्हणजे थर्ड क्वाड्रंट, हा फर्स्ट सेकंड थर्ड, बरोबर आहे. हा फर्स्ट सेकंड थर्ड क्वाड्रंट, हा थर्ड आणि हा आहे फोर्थ क्वाड्रंट. 180 प्लस एक्स म्हणजे क्वाड्रंट, 180मध्ये प्लस केल्यानंतर पुढचा क्वाड्रंट येणार आहे म्हणजे थर्ड क्वाड्रंटला AST टॅन पॉझिटिव्ह असतो म्हणजे सेक कसा असेल, निगेटिव्ह, इथे निगेटिव्ह. आता टॅन 90 प्लस एक्स, 90 म्हणजे चेंज करायचं आहे, चेंज म्हणजे टॅनचं कॉट होईल म्हणजे कॉट एक्स, परंतु प्लस का मायनस, 90 प्लस एक्स म्हणजे सेकंड क्वाड्रंट येईल. सेकंड क्वाड्रंटला टॅन कसा असतो, येथे साईन पॉझिटिव्ह म्हणजे टॅन निगेटिव्ह असतो म्हणजे ही व्हॅल्यू निगेटिव्ह मिळेल आपल्याला, बरोबर आहे. आता साईन मायनस एक्स त्याला आपण कसं लिहिणार, साईनसाठी हे मायनस बाहेर येईल म्हणजे मायनस साईन एक्स. साईन ऑफ मायनस थिटा असेल तर आपण असं लिहू शकतो मायनस साईन थिटा. तो फॉर्म्युला इथे अप्लाय केला आपण, हे साईनच्या मागे लिहिलेलं आहे. इक्वल टू पहा हे मायनस आहे, येथे मल्टिप्लिकेशन, हे मायनस साईन आधी लिहू आपण, सेक एक्स इंटू साईन एक्स, मायनस साईन आधी लिहिल्यामुळे हे कॉट एक्स होईल, बरोबर आहे. पहा इथे 3 मायनस आहेत, 2 मायनसचा मल्टिप्लिकेशन प्लस होईल आणि हे मायनस म्हणजे एक मायनस राहील, बरोबर आहे. मायनस प्लस आणि पुन्हा हे मायनस म्हणजे मायनसच होईल, सेक एक्स साईन एक्स, हा साईन एक्स प्लस होईल आता आणि हा कॉट एक्स पण प्लस होईल, कारण मायनस प्लस आणि हे मायनस आधी लिहिले आपण. पहा सर्व टर्म सारखे आहेत, कॅन्सल होईल, मायनस कॅन्सल, सेक कॅन्सल, साईन कॅन्सल, कॉट कॅन्सल, 1/1 म्हणजे काय 1. हीच आपली RHS आहे. देअरफॉर LHS इक्वल आहे RHS, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट सब क्वेश्चन 5, अँगल हे पायच्या फॉर्ममध्ये आहेत. पाय येथे 0, येथे π/2, येथे पाय, येथे 3π/2. हे कशामुळे लिहित आहोत आपण, कारण कोणत्या क्वाड्रंटला अँगल येणार आहे हे लक्षात येण्यासाठी. पहा साईन क्यूब पाय प्लस एक्स, पायला 2ने डिवाइड केलेला आहे का, नाही.
डिवाईड केलेलं नसेल तर आपल्याला चेंज करायचा नाही. पायला 2ने डिवाईड केलेला असेल तर आपल्याला चेंज करायचा आहे. येथे पायला 2ने डिवाईड केलेलं नाही आहे, म्हणजे हा अँगल एक्स ॲक्सिसमध्ये प्लस होत आहे. बरोबर आहे, आपण चेंज करणार नाही, साईनचं साईनच राहील. येथे क्यूब आहे, समोरचा अँगल एक्स, याचा क्यूब आहे. क्यूब असल्यामुळे आपण असं लिहू, परंतु साईन कोणता येईल? पाय प्लस एक्स. पाय प्लस एक्स म्हणजे हा क्वाड्रंट. बरोबर आहे, थर्ड क्वाड्रंट. येथे एस टी, येथे टॅन पॉझिटिव्ह असतो, म्हणजे साईन कसा निगेटिव्ह पाहिजे आपल्याला. निगेटिव्ह म्हणजे या मायनस साईनचा पण क्यूब होईल. जर आपण येथे नुसतं साईन क्यूब एक्स लिहिलं असतं आणि मायनस साईन क्यूब एक्स, तर मायनसचा क्यूब नसता झाला, त्यामुळे त्या साईनचा पण क्यूब होणार आहे. त्यामुळे आपण असा ब्रॅकेट केलेला आहे. चेंज होणार नाही आहे, म्हणजे साईन क्यूबच राहील. बरोबर आहे, परंतु मायनस येत असल्यामुळे मायनस साईन एक्स लिहिलेला आहे आणि त्याचा क्यूब केलेला आहे, म्हणजे साईनचा पण क्यूब होतो आणि मायनस साईनचा पण क्यूब होईल. त्याचप्रमाणे सेक स्क्वेअर आहे ते पाय मायनस एक्स. पाय मायनस एक्स म्हणजे एक्स ॲक्सिसला असल्यामुळे नो चेंज. पाय मायनस एक्स क्वाड्रंट येणार आहे सेकंड. येथे साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह, सेक कसा असेल? निगेटिव्ह. बरोबर आहे, नो चेंज म्हणजे सेकला सेक राहील स्क्वेअर आणि एक्स, परंतु स्क्वेअर आहे निगेटिव्ह आहे. येथे स्क्वेअर म्हणजे निगेटिव्ह साईनचा पण स्क्वेअर होईल. सेकला स्क्वेअर आहे, नो चेंज असल्यामुळे सेक स्क्वेअरच होईल, परंतु मायनस येत असल्यामुळे मायनसचा पण स्क्वेअर होईल. मायनस सेक स्क्वेअर एक्स असं लिहून चालणार नाही, मायनसचा पण येथे स्क्वेअर होईल. 2 पाय मायनस एक्स. 2 पाय मायनस एक्स. 2 पाय मायनस एक्स म्हणजे खाली, म्हणजे क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट. येथे एस टी सी कॉस पॉझिटिव्ह म्हणजे टॅन कसा असेल? निगेटिव्ह. येथे टॅन निगेटिव्ह येतो, मायनस म्हणजे टॅन एक्स. 2 पाय एक्स ॲक्सिसवर अँगल असल्यामुळे नो चेंज. 2 पाय म्हणजे एक्स ॲक्सिसवर अँगल आहे, म्हणजे नो चेंज, म्हणजे काय होईल? टॅन एक्स. याप्रमाणे अपॉन इक्वल टू, ही काय आपली एल एच एस. ही एल एच एस आहे. पहिली स्टेप ही लिहा, नंतर दुसरी ही कॉस स्क्वेअर. इथे पायला 2ने डिवाईड केलेला आहे, म्हणजे अँगल वाय ॲक्सिसमध्ये प्लस होत आहे. बरोबर आहे, प्लस म्हणजे हा क्वाड्रंट येणार आहे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटला साईन पॉझिटिव्ह असतो. कॉस म्हणजे ही व्हॅल्यू निगेटिव्ह मिळेल आपल्याला, येथे चेंज होईल, कॉसचं काय होईल? साईन होईल. वाय ॲक्सिसमध्ये प्लस आहे, म्हणजे पायला 2ने डिवाईड केलेला आहे, म्हणजे एक तर असं लक्षात ठेवा, पायला 2ने डिवाईड केलेला आहे का नाही, किंवा वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस चेंज नो चेंज असं लक्षात ठेवा. येथे आपण चेंज केलेला आहे, पुढचा अँगल एक्स, परंतु निगेटिव्ह येत आहे. बरोबर आहे, स्क्वेअर असल्यामुळे या मायनस साईनचा पण स्क्वेअर होईल. इथे पायला 2ने डिवाईड केलेलं नाही, त्यामुळे चेंज होणार नाही. नसेल तर नाही, साईनचं साईनच राहील एक्स, परंतु पाय मायनस एक्स. पाय मायनस एक्स म्हणजे सेकंड क्वाड्रंट, येथे साईन पॉझिटिव्ह असतो, म्हणजे साईन एक्सच होईल. कोसेक अँगल मायनसमध्ये आहे, मायनस बाहेर आल्यामुळे प्लस होईल, कारण स्क्वेअर आहे, म्हणजे मायनसचा पण स्क्वेअर आहे येथे. त्यामुळे आपण काय करू, याची व्हॅल्यू फक्त आपल्याला काय मिळेल? कोसेक स्क्वेअर एक्स मिळेल. हे मायनस साईन बाहेर येईल, परंतु स्क्वेअर असल्यामुळे मायनसचा स्क्वेअर म्हणजे प्लस होईल. बरोबर आहे, असं लिहिणार आपण. इक्वल टू मायनसचा क्यूब करायचा आहे. मायनस म्हणजे काय? -1. त्याचा पुन्हा क्यूब म्हणजे ही व्हॅल्यू +1 होईल, हे इंटू -1 म्हणजे मायनसचा क्यूब काय येतो? -1 येतो. बरोबर आहे, मायनस साईनचा क्यूब म्हणजे मायनस साईनच येणार आहे, म्हणजे याचा क्यूब केला तर मायनस साईन येणार आहे. इथे मायनसचा क्यूब मायनस आणि साईनचा क्यूब, साईनला क्यूब लिहिलेला आपण आणि मायनसचा पण क्यूब घेतलेला आहे. मायनसचा स्क्वेअर येथे प्लस होईल, मायनसचा स्क्वेअर प्लस होईल, म्हणजे येथे काय राहील? सेक स्क्वेअर एक्स. मायनसचा पण स्क्वेअर होईल आणि सेकचा पण स्क्वेअर. हे टॅन एक्स, हे मायनस साईन मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत येथे, हे मायनस साईन किंवा मायनस टॅन एक्स इंटू मायनस टॅन एक्स अपॉन इथे मायनसचा स्क्वेअर प्लस होईल आणि साईनचा स्क्वेअर साईन स्क्वेअर एक्स होईल इंटू साईन एक्स.
इंटू हे कोसेक स्क्वेअर एक्स. पहा हे मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत म्हणजे प्लस होईल, बरोबर आहे. हे मायनस आणि मायनस प्लस होऊन जातील. आता साईन क्यूब एक्स राहील इक्वल टू साईन क्यूब एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स इंटू येथे टॅन एक्स. हे मायनस मायनस प्लस झालेले आहेत. हे साईन स्क्वेअर एक्स इंटू साईन एक्स. पहा कोसेक स्क्वेअर एक्स म्हणजे आपण 1/साईन लिहू शकतो. 1/साईन कोसेक म्हणजे 1/साईन. कोसेकचा रेसिप्रोकल साईन आहे म्हणजे 1/साईन. येथे स्क्वेअर असल्यामुळे कोसेकला स्क्वेअर असल्यामुळे साईनला पण स्क्वेअर येईल. पहा हे साईन स्क्वेअर एक्स आणि हे साईन स्क्वेअर एक्स कॅन्सल होतील, बरोबर आहे. हा साईन एक्स आणि येथे क्यूब आहे म्हणजे हा क्यूब कॅन्सल होईल. येथे साईनचा स्क्वेअर होईल म्हणजे काय राहणार आहे इक्वल टू हा साईन एक्स कॅन्सल केलेला आहे. येथे क्यूब होता, येथे आता स्क्वेअर होईल म्हणजे इक्वल टू साईन स्क्वेअर एक्स. हे सेक स्क्वेअर एक्स आणि इंटू टॅन एक्स. खाली सर्व कॅन्सल झालेलं आहे. इक्वल टू आपल्याला हे सेक स्क्वेअर एक्स आहेत म्हणजे आपण असं लिहू शकतो साईन स्क्वेअर एक्स. सेकला 1/कॉस करू आपण, कॉस स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स. साईन अपॉन कॉस आहे म्हणजे असं लिहिता येईल आपल्याला साईन स्क्वेअर एक्स. येथे आहेत, येथे लिहू आपण कारण डिनोमिनेटरमध्ये आहेत, येथे पण डिनोमिनेटरमध्येच आहेत. इंटू टॅन एक्स इक्वल टू साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन होईल परंतु स्क्वेअर आहे म्हणजे टॅन स्क्वेअर एक्स होईल. टॅन स्क्वेअर एक्स साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन, येथे स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर आणि इंटू टॅन एक्स. इक्वल टू टॅन स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स. स्क्वेअर आहे आणि पुन्हा तीच टर्म आहे म्हणजे क्यूब होईल. टॅन क्यूब एक्स हीच आपली RHS आहे. पहा इथे क्यूब आहे, सॉरी, हीच आपली RHS आहे. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. अँगल हे डिग्रीच्या फॉर्ममध्ये आहेत त्यामुळे आपण डिग्रीच्या फॉर्ममध्ये अँगल प्लॉट करू. हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस. येथे 0 तर येथे 90 होईल, येथे 180, येथे 270, येथे 360. हा अँगल म्हणजे 360, 0 किंवा 360 दोन्ही अँगल याच पॉईंटवर होणार आहेत. 0 आणि 360. LHS इक्वल टू LHS ही आहे कॉस थिटा ॲज इट इज प्लस साईन 270 प्लस थिटा. 270 म्हणजे वाय ॲक्सिस असेल तर आपल्याला चेंज करायचं आहे आणि एक्स ॲक्सिसला नो चेंज, हे लक्षात राहू द्या. वाय ॲक्सिसमध्ये प्लस किंवा मायनस असेल तर चेंज. येथे वाय ॲक्सिसमध्ये प्लस आहे म्हणजे चेंज करायचं आहे. 270मध्ये प्लस केल्यानंतर हा क्वाड्रंट येईल, त्या अँगलचा क्वाड्रंट. 270 म्हणजे ही लाईन म्हणजे हा ॲक्सिस, त्यामध्ये प्लस म्हणजे पुढचा हा क्वाड्रंट येईल, बरोबर आहे. येथे साईन कसा असतो, येथे ऑल पॉझिटिव्ह, येथे साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह, येथे टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, येथे कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. म्हणजे साईन कसा असतो निगेटिव्ह. या क्वाड्रंटला साईनची व्हॅल्यू निगेटिव्ह घेणार आपण, मायनस साईन थिटा. पहा वाय ॲक्सिसमध्ये प्लस असल्यामुळे आपल्याला चेंज करायचं आहे म्हणजे साईनचं काय होईल, कॉस होईल. मायनस साईन थिटा नाही, हे कॉस थिटा होईल. हे मायनस 270 मायनस थिटा. 270 म्हणजे वाय ॲक्सिस, मायनस थिटा म्हणजे हा क्वाड्रंट. येथे साईन आहे, साईन येथे कसा असतो निगेटिव्ह म्हणजे हे मायनस 270मध्ये आपण काय केलेलं आहे मायनस म्हणजे वाय ॲक्सिसमध्ये मायनस म्हणजे हे काय होईल चेंज होईल. वाय ॲक्सिसमध्ये प्लस किंवा मायनस केलं तर चेंज होईल म्हणजे साईनचं कॉस होईल. पुढचा अँगल थिटा प्लस कॉस 180 म्हणजे हा एक्स ॲक्सिस असेल तर नो चेंज
म्हणजे कॉसचं कॉस होईल, म्हणजे कॉस थिटा म्हणजे 180 प्लस म्हणजे हा क्वाड्रंट, येथे कॉस कसा असतो निगेटिव्ह म्हणजे मायनस कॉस थिटा, बरोबर आहे. कॉसला कॉस होईल कारण एक्स ॲक्सिसमध्ये प्लस आहे, इक्वल टू हे कॉस थिटा प्लस मायनस मायनस होईल कॉस थिटा, मायनस मायनस प्लस होईल कॉस थिटा, प्लस मायनस मायनस होईल कॉस थिटा. पहा सर्व कॅन्सल होईल, प्लस कॉस थिटा मायनस कॉस थिटा कॅन्सल, प्लस कॉस थिटा मायनस कॉस थिटा कॅन्सल, म्हणजे सर्वच कॅन्सल झालेलं आहे, इक्वल टू 0. हीच आपली RHS आहे. देअरफॉर LHS इक्वल आहे RHS. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूव्ह झालेला आहे. पहा मित्रांनो, हा सेकंड क्वेश्चन जर तुमच्या लक्षात आलेला नसेल तर फर्स्ट क्वेश्चन तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला सर्व क्लिअर लक्षात येईल. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.